चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर महावितरणमध्ये आपली इंजिनिअरिंगचे फास्ट ट्रॅक बॅच घेणारे किंवा फुल बॅच घेणारे जवळजवळ 200+ स्टुडंट जितके माझ्यापर्यंत आत्तापर्यंत मला लिस्ट आले, एवढ्या सगळ्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. एवढंच नाही तर महाराष्ट्रातला रँक नंबर 6 सुद्धा आपल्याच फास्ट ट्रॅकचा विद्यार्थी आहे आणि सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस तर होतेच, पण हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण असं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस सध्या सुरुवात लवकरच होणार आहे. 1-2 दिवसामध्ये त्याची डेट ऑलरेडी अनाऊन्स झाली आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेताना काय काय न्यावं, कोणकोणते डॉक्युमेंट असावेत, जर माझं काही नावात करेक्शन, नावाची स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा भरपूर जणांचे भरपूर क्वेरीज आहे, तर सगळ्यात सिंपल सोल्युशन सांगतो. सर्वात अगोदर तुमच्याकडे एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा बंच असावा. जितके ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही लोक घेऊन जातात ते त्या ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर सगळ्यांचे कमीत कमी 2-2 झेरॉक्सचे एक बंच आहे ना. प्रत्येक डॉक्युमेंट अटेस्टेड असला पाहिजे. आणि सपोज काही मायनर गोष्टी जसं की सर कोणाची डेट ऑफ बर्थ प्लस मायनस झाली, कोणाचं नावामध्ये प्लस मायनस झालं आहे, अशा ज्या छोट्या गोष्टी ना, सिंपल गोष्टी तहसीलमध्ये जाऊन एक ॲफिडेविट तयार करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या. खरं म्हणजे ॲक्च्युली गरज पडत नाही, पण गरज पडलीच तर वेळेवर धावपळ व्हायला नको, म्हणून हे खूप प्रेमाचं तुम्हाला सजेशन. त्याच्यानंतर बघा, महापारेषण असू द्या किंवा महावितरण असू द्या, महापारेषणला आपल्या भरपूर मुलांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं. पण आता प्रॉब्लेम जो आहे, भरपूर लोकांचे मेसेज आले, सर ज्यांचं पारेषणला झालं आहे तुमच्याकडून एक विनंती की त्यांनी वितरणला येऊ नये. बघा, माझं सिम्पल आणि एकदम स्ट्रेट फॉर्ममध्ये, मी कोणाच्याही साईडने बोलतो असं बिलकुल नाही. सर्वात सिम्पल फॉर्म्युला आहे की ज्याही मुलांचं महापारेषणला ऑलरेडी सिलेक्शन झालं आहे आणि त्यांचं महावितरणला पण झालं आहे, ऑब्व्हियसली त्यांच्या टॅलेंटची काहीच कमी नाही, त्यांना खरंच सॅल्यूट आहे माझा. पण आता पॉईंट असा आहे की मला कोणती नोकरी जॉईन करायची आहे ना. दोघांचा पगार तर तुम्ही खाऊ शकत नाही, कोणता तरी एकाच डिपार्टमेंटचा पगार खाता येतोच ऑब्व्हियसली. तर तुम्ही स्वतःहून एक डिसिजन घ्या की मला नेमकं काय जॉईन करायचं आहे. बघा, दोघींकडे गेल्यानंतर तुम्हाला काय ते लोक तुमच्यावर केस करणार नाही, बिलकुल नाही. शेवटी तुम्ही दोघांचे अपॉइंटमेंट घेऊन बसणार आणि शेवटी जॉईनिंग एकाचीच करणार. सो मुद्दा हा आहे की स्वतःहून एक गोष्ट प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की मला कोणतं डिपार्टमेंट जॉईन करायचं आहे आणि त्याच्यानुसारच जा. होणार काहीच नाही बाळांनो. ज्या मुलांचं खरंच महावितरणला जे लोक वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना जॉब देणं आज तुमच्या हातात आहे. आता ऑब्व्हियसली मी तुमच्या मेहनतीने तुम्ही ही पोस्ट काढली, त्यामुळे तुम्ही सांगा त्याच्यावर दयामाया करा असं बिलकुल नाही आहे. गोष्ट ही की मला कोणती पोस्ट जॉईन करायची आहे. आणि जर उत्तर तुमचं महापारेषण येत असेल, त्यांचं महापारेषणला झाले, तर प्लीज काही गरज नाही जायची आहे ना. जर तुम्ही ठरवलंच आहे की मला पारेषणला जॉईन करायचं, मग वितरणला जाण्यात काहीच म्हणजे मतलबच नाही. शेवटी डिसिजन तुमचं असेल. मला फक्त माझं सांगायचं काम होतं की योग्य डिसिजन घ्या, कोणाचं नुकसान होईल असं बिलकुल वागू नका, राईट. बाकी जे लोक नवीन असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल आपली इंजिनिअरिंग जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट तुम्हाला मी चॅनलवर देत राहील. ठीक आहे, चला सगळ्यांना ऑल द बेस्ट, बाय.